डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। घरासमोर कपडे धुत असलेल्या महिलेवर बिबट्यानं हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये या महिलेचा मृत्यू झालाय। घराच्या बाहेर ओट्यावर कपडे धुत असणाऱ्या महिलेवर अचानक गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं प्राणघातक हल्ला केला। तर या हल्ल्यामध्ये निमगाव टेंभी येथील रहिवाशी असणाऱ्या संगीता शिवाजी वरपे, वय वर्ष 43 ह्या ठार झाल्यात। ही घटना आज बुधवारी दुपारी 11:15च्या सुमारास घडली आहे। निमगाव टेंभी शिवारातील जाखोरी रोडवरील वरपे वस्तीवर ही घटना घडली आहे। तर ही घटना संगीता यांचे दीर ज्ञानदेव आणि प्रवीण यांनी पाहिली। त्यानंतर त्यांनी बिबट्याच्या दिशेनं धाव घेत भाऊजाई संगीता हिला सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्यानं तिच्या मानेला पकडून थेट गिन्नी गवतामध्ये ओढत नेलं आणि त्यानंतर त्या बिबट्याला हटवण्यासाठी प्रवीण वरपे यांनी ट्रॅक्टर गिन्नी गवतात घातला असता त्या बिबट्यानं जखमी अवस्थेमध्ये त्या महिलेला सोडून दिलं आणि धूम ठोकली। तर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संगीता वरपे यांना नातेवाईकांनी तात्काळ संगमनेर शहरातील डॉक्टर प्रवीणकुमार पानसरे यांच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात आणला गेला। तर जोपर्यंत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयत महिलेचे नातेवाईक आणि निमगाव टेंभी ग्रामस्थांनी घेतला। त्यानंतर संगमनेर उपविभागाचे उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील आणि वनक्षेत्रपाल सचिन लोंढे, वनपाल संगीता कोंढार, वनपरीक्षक मंडळ चैतन्य कासार हे घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले। यावेळी संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले, या बिबट्यांना नेमकं कुठे सोडलं जातं, पिंजरा लावला तर त्यांचं खाद्य ठेवतात का, आपल्या परिसरामध्ये बिबटे किती आहेत, बिबट्यांची नसबंदी केली जाते का, यासारखे एकामागे एक प्रश्नांचा भडीमार करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं। हे मान्य करणार नाही, ऑन रेकॉर्ड काहीच नाही, पण हे बिबटे पकडले काढले तिकडले सांगतो त्यांच्याच माणसाने सांगितलेलं तेच विचारित आहे का वाघाने सांगे किती आता यांना बोलत हे त्यांच्याच माणसाने सांगितलं। आणि साहेब अक्षरशः शाळा सुटायच्या वेळेस तिथं आजूबाजूला बिबटे असतात तिथं पहिली गोष्ट जेवढ्या बरं का परिसरात जेवढ्या घटना घडल्या नाही या सगळ्या दिवसा घडल्या, रात्रीचा घडलेलीच नाही यातली एक सुद्धा घटना। याच्यावर तुम्ही लक्षात घ्या। त्यासाठी आता तो सेम रस्ता आपण पण ऑलरेडी माने ऑलरेडी पुटअप केलं अभयारण्य आपल्याला तिकडे सोडावं लागतं, पण काही वेळेस सेंटर आहे पुण्याकडे जुन्नरचं म्हणते तो आपण स्थानिक परिस्थिती इकडे तिकडं हे जे बिबटे हे आम्हाला असं वाटतं तुम्ही आमच्याकडे आम्हाला माहित नाही, पण आम्हाला वाटतं आपलं तुम्हाला चांगलं माहिती आहे। तुम्ही आता परिस्थिती बाहेर झाली तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती पिंजऱ्याला पहिली गोष्ट तुमचे पिंजरे होते, आम्हाला तुम्ही ट्रॅक्टरवर आणून जाऊ नका। आमचा माणूस मारला काय करणार आता, जर बिबटे मारला एखाद्या शेतकऱ्याला ऐकून घ्या, 100 वेळेस बोलवशान कोर्टात न्यायशान, काय बोलता तुमच्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता।
संरक्षणासाठी असं लेखी द्या आम्हाला. कायदा वाचून तुम्ही हे आहे कायद्यानुसार आपण माणसाला मारू शकतो. एकाला 30 मिनिटासाठी 25 वर्ष झालीत ना. तर हे झालं ना. तर ते जाऊ द्या. नाही महत्वाचे आपल्याला फक्त उपाययोजना बोलायचं आहे. बाकी जाऊ द्या आम्हाला फक्त संरक्षणासाठी माल तुमच्या ऐका ना आपल्याला आहे ना मारला काय होणार बोलणार कधी बोलू द्या ते काय धावून गेले बोलू द्या काय होत शासनाकडे माहिती पाठवली ही आपल्याकडे जी आहे ही एवढ्या पद्धतीचे किती प्रमाणामध्ये बिबटे किती वाढलेले. जसं इथं विचारला तुम्हाला पहिले प्रश्न की किती प्रमाणामध्ये इथं बिबटे प्रत्येकाने बिबटे पाहिले की नाही प्रत्येकाने पाहिले की 5 पिंजरे आपल्याकडे किती नाही पिंजरे मी काय पिंजऱ्याचं हो साहेब गावं किती पिंजरे किती ठेवलेले. हो वाघा पूर्ण अर्ज केला आम्हाला अजून पिंजरा भेटला नाही. माझ्या स्वतःच्या घरावर बसेल होता 15 फुटेले आजही चला तुम्हाला ते आपल्याला माझ्या वाघ डायरेक्ट पिंजरा का देऊ नये. वाघा पुढचे अर्ज आहे का नाही घेऊन द्या. जास्तीत जास्त बंदोबस्त कसं करता एवढं फक्त आम्हाला आमचं काम कसं आवडून घ्यायचं तसं असेल देवगाव ते सोडले तसा विषय नाही. मी ना तुम्ही पण एक हे करा ग्रामपंचायतीवरती तुमचे वैयक्तिक लोकांचे जेवढे आहेत द्या ना अर्ज. आम्हाला माहिती काय ऐका तुम्ही थोडं कायदा केलं चेंज करणार तुम्ही मी चेंज करणार आता ओव्हरऑल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुठे तुम्ही ऐकून घ्या तुम्ही जोपर्यंत निवेदन काय नाही कसं करणार आहे आम्ही तर आमच्या पद्धतीने पुढच्या 2 गोष्टी फक्त आम्हाला 2 मिनिटं ऐका. पुढच्या 2 गोष्टी आम्हाला फक्त एक तुम्ही हे करा तर तुम्ही आम्हाला आमचं आहे ना काम मी काय वाढवायचं कमी करायचं. आमचं एवढंच म्हणणं आहे पिंजरा ज्यावेळेस मागितला पिंजरा द्या. पिंजऱ्यामध्ये काहीतरी ठेवायला तुमच्याकडे तुम्हाला सरकार पैसे देतं की नाही एवढं सांगा फक्त. नाही देत ऑन पेपर मी तुम्हाला लिहून देतो. सरकार काहीच देत नाही त्यासाठी नाही परमिशन ड्यू परमिशन लागते. तुम्ही असं म्हणता की याला 5 द्या मला 10 पिंजरा द्या कसं काय तुम्ही सांगा मला कुठे पिंजरा नाही पिंजरा जर तुम्ही दिला विशेष त्याच्यामध्ये ठेवायला काही देत नाहीत का? घेऊन गेलो मी कॉम्प्युटर. तुम्ही एक वेळेस ठेवला असेल पण 2 वेळेस ठेवलं. आता मध्ये एक पिंजरा बरोबर आहे. एक लक्षात घ्या एवढं सांगितलं त्या ठिकाणीच आपण यूज करतो. आता यासाठी स्पेशली गव्हर्नमेंटकडनं कुठं हे स्पेशली बोकड देणार त्या गोष्टीसाठी असं कुठंच नाही. ज्यावेळेस आम्हाला रितसर परमिशन भेटते त्यावेळेस आहे. आता ह्या बाबतीमध्ये आपण रितसर परमिशन घेणार हा केस रितसर परमिशन. तुम्हाला दुसरी गोष्ट आपण किती बोललो इथं काय झालं तरी त्याच्यावरती काय सोल्युशन झालं. माझं असं मत आहे की तुमच्याकडनं पण येणार निवेदन आले पाहिजे प्रत्येक व्यक्तीकडे की खरंच आमच्याकडे एवढे बिबटे आहेत. एखादा माणूस गेल्यावर मग हे त्याची व्यवस्था करणार बोकड द्यायची त्याच्यात ठेवायला. सगळ्यांना काय देत ना आमच्या गावात दररोज कोणीतरी म्हणजे ही सिच्युएशन साहजिक ती गोष्ट आहे. एकाच वेळेस 2 बिबटे 2 पिल्ले असं 1 टाइम 4 ठिकाणी दिसतात बिबटे एकाच वेळेस. नाही एका वेळेस 4 ठिकाणी बिबटे दिसतात. एका 4 महिन्यात बिबटे दिसतात. मी तर ऐकलं 12 वर्ष मी ऐकलेलं आहे.
वाघ आता नरभक्षक झाला, याचं काय करायचं? माणसं धरायला लागला. आता हिवरगाव मध्ये पण झालं, देवगाव मध्ये, निमगाव मध्ये 2 ठिकाणी झालं. पकडले किती तेवढं पकडले किती? प्रत्येक दिवस आमच्या 4-5 एक जणांनी बोला, सविस्तर मत मांडा. एक जण त्याच्यानंतर त्या तुम्ही काय केलं? बघा हे आपल्या मी काय म्हणतो आमचं या ठिकाणी तुमचं काम नाही आपलं ते म्हणत नाही तुम्हाला मग पकडलं म्हणजे कशा कुठल्या अर्थाने तुम्ही जे पिंजऱ्यामध्ये पकडले हां ते किती बिबटे पकडले? रेस्क्यू केले आम्ही कुठं केले? रेस्क्यू केले कुठं केले? हीच प्रकार आहे आमच्या. कुठं केले? रेस्क्यू म्हणजे असं कुठं केले? कुठं केले? रेस्क्यू केले कुठं केले? फक्त एवढं आम्हाला सांगा. काय करतो माहिती का, पिंजरा आणून ठेवतो. पिंजरे सुद्धा, एक मिनिट मला एक सांगा, पिंजरे तुम्ही दिले का? आम्हाला आणायला लागले? माझी भाऊजाई संगीता शिवाजी वरपे ही घरापुढे कपडे धुत होती, तेव्हावर बिबट्याने हल्ला केला तिच्यावर. अचानकपणे हल्ला केल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि तिला ओढत नेत मी बघितलं आणि मी त्याच्याकडे भरधाव घेतली, पण प्रयत्न करूनही बिबट्याने ती सोडलं नाही तिला आणि ते न सोडल्यामुळं माझ्या भाऊजाईचा त्या ठिकाणी प्राण सोडावा लागला. असं मी त्यांना वाचवण्यासाठी आणि माझा भाऊ पण होता माझ्याबरोबर, आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केले. काठी कुऱ्हाडी घेऊन आम्ही त्याच्यावर प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रत्युत्तर दिल्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही. सरपंच ग्रामपंचायत निमगाव टेंबी आज आमच्या गावामध्ये आज सकाळी 11 वाजता कैलासवासी संगीता शिवाजी वरपे हिच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला व त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला व त्या बिबट्याने त्या महिलेला 20 ते 30 फूट गिन्नी गवतामध्ये ओढून नेलं व ओढून नेल्यानंतर शेजारी असणाऱ्या त्यांच्या पुतण्यांनी भरपूर प्रतिकार केला, पण त्यांनाही त्यांनी दाद दिली नाही व या सगळ्या प्रकारामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला. मी वन विभागाला विनंती करतो की या कुटुंबाला भरपूर अशी मदत मिळावी. आज त्यांची चूल बंद झालेली आहे आणि त्यानंतर फार असे त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे व वन विभागाला विनंती आहे, जे आपण आमच्या निमगावटीमध्ये बिबट्यांची भरपूर मोठ्या प्रमाणात संख्या झालेली आहे आणि दररोज कोणाचं ना कोणाचं काहीतरी नुकसान करतायत, याच्यावर वन विभागाने दखल घेतली पाहिजे. आणि जर दखल घेतली नाही तर आम्ही वन विभाग आंदोलन करू. मोठ्या आमचे जे पंचक्रोशील जर 2-3 गावं आहेत ते मोठ्या रस्त्यावर येऊ आंदोलन करू. तर वन विभागाला कळकळीची विनंती, या गोष्टीची दखल घेऊन याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे. ते आहे त्याने तो नरभक्षक झाला आहे व तो अनेक ठिकाणी परतही असे गुन्हे करू शकतो किंवा कोणाचं नुकसान करू शकतो, कोणाच्या व्यक्तीवर हल्ला करू शकतो. तर याची दखल घेतली पाहिजे, ही कळकळीची विनंती आहे. शिरापूर घाटात बंद करा, जे शिरापूर घाटात सोडायचे बंद. वन विभागाला विनंती आहे, आमच्या जवळच एक शिरापूर गावाजवळ एक घाट आहे, म्हणजे इकडचे बिबटे तिकडे आणि तिकडचे बिबटे इकडे सोडतात, जवळच्या जवळ सोडतात, परत ते लोकांना त्रास देतात. वन विभागाला विनंती की हे बिबटे दूर अंतरावर सोडा, 200-250 किलोमीटरच्या अंतरावर सोडून त्यांची विल्हेवाट लावा व्यवस्थित. आणि अजून नसबंदीचं सांगा, नसबंदी करा, खूप संख्या वाढली. वन विभागाने आता अलीकडे आमच्या निमगाव टिंबी गावामध्ये सध्या स्थितीला 5 ते 6 बिबट्यांचा संचार दिसतोय. तर वन विभागाला विनंती आहे की त्यांनी या नरांची नसबंदी करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण करावे, अशी आमच्या निमगाव टिंबीच्या वतीनं त्यांना विनंती. आज सकाळी 11:15 दरम्यान आमच्या वरपे वस्तीवर वाघाने हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये आमच्या भाऊजाई संगीता शिवाजी वरपे यांना वाघाने जबरी जखम केली आणि दवाखान्यात आणेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. आणि त्या घटनेची अशी परिस्थिती, त्या धुणं धुत असताना पाठीमागच्या बाजूने आल्यानंतर पाठीमागच्या बाजूला डोक्यामध्ये वार केला आणि ओढत गिन्नी गवतामध्ये ओढत नेलं, जवळजवळ 20 ते 22 फूट ओढत नेलं. आणि त्यानंतर त्यांचा पुतण्या तिथं पळत आला, कुऱ्हाड घेऊन पळत आला, परंतु तो त्याच्यावर पुन्हा त्यांनी अटॅक केला. अटॅक करत असताना तो पुतण्या मागं पळाल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर चालू केला आणि ट्रॅक्टरच्या साह्याने त्या गिन्नी गवतामध्ये फिरवल्यानंतर तो वाघाने त्यांना सोडून दिलं तिथं आणि वाघ पळून गेला. दवाखान्यात आल्यानंतर तो पुढचं हे सांगा.
वन विभागाचं कसं अलग तुमच्या तुमच्या गावात आतापर्यंत काय किती घटना घडलेल्या आहे? ही वाघाची घटना ही वारंवार होत असते आणि आम्ही वन विभागाला कळवतो. यापूर्वी सुद्धा वन विभागाने आमच्याकडून पिंजरे लावल्यानंतर 3 ते 4 वाघ पकडून नेले, परंतु काही अंशात तिथंच सोडतात, जागेवरच परत आणून सोडतात. त्याच्यामुळं मग ते वाघांचं प्रमाण वाढत चाललंय. आणि त्याबरोबर आमचा शिरापूर घाट हायवे चालू झाल्यामुळे ते तिथं वाघ सोडण्यास जागा सोपी आहे. त्यामुळं कायम वारंवार तिथं त्या शिरापूरच्या घाटामध्ये वाघ सोडले जातात. आमची ग्रामस्थांची सगळ्यांची मागणी आहे की परिसरातली व पंचक्रोशीतील वाघांना सुळसुळाट केल्यामुळं पंचक्रोशीने देखील मागणी केली की ते शिरापूरच्या घाटात सोडणारे वाघ आपल्यापासून बाजूला सोडावे, अशी ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे. जाकुरीची पण घटना घडलेली होती. यापूर्वी 1 महिन्यापूर्वी आमचा गावातल्या चौकामध्ये एक गरीब कुटुंबातील व्यक्ती त्याच्या मुलावर जिल्हा परिषद शाळेच्या समोर सूर्यवंशी म्हणून कुटुंब आहे, तिने त्याच्यावर हल्ला केला होता यापूर्वी. आणि त्याचनंतर आमचं देवगाव इथे देखील वाघाने असाच एका महिलेवर 75 वर्ष महिलेवर हल्ला केला होता. त्यानंतर हिवरगाव परिसरामध्ये ते 5 ते 7 वर्षाच्या मुलीवर वाघाने हल्ला करून तिचा पण असाच मृत्यू झालेला आहे. दरम्यान भाजपाचे संगमनेर विधानसभा प्रमुख अमोल खताळ हेही घटनास्थळी आले. त्यांनी हे प्रकरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानावर घातलंय. त्यांनी वनविभागाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याप्रकरणी सूचना केल्यात असं सांगितलं. त्यानंतर घटना घडलेल्या ठिकाणी आम्ही पिंजरे लावलेत, त्या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त केला जाईल असं आश्वासन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मयत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला गेलाय. टिंबी येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये संगीता वरपे यांचा तिथे हमला होऊन त्यांचा प्राणही झाला आहे. याबाबत आम्ही नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना कल्पना दिली असता त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या असून त्या कुटुंबाच्या पाठीशी निश्चित विखे पाटील व सर्व आमचा परिवार उभा आहे. त्यांना जी काही मदत शासकीय नियमानुसार जी मदत अपेक्षित आहे ती त्यांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. आणि आत्ताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा झाली का जे बिबट्याचं त्या भागात प्रमाण वाढलेलं आहे त्या याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी अजून जे पिंजरे लावणं किंवा अजून ते रेस्क्यू टीम वगैरे बोलून त्याचा सुद्धा एक बंदोबस्त करण्याचा त्यांचा प्रयास आहे. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.